पूजा हिला डोहाळे कार्यक्रमासाठी गोकाक इथं आणण्यासाठी आई विजया व भाऊ पवन हे दोघे तात्पुरत्या विसा घेऊन सोमवार दिनांक 19 रोजी मुंबई मार्गे ओमानला गेले होते। पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार मायाप्पा तहसीलदार यांच्या मुलीचा विवाह रायचूर येथील आदिवेश उप्पार यांच्याशी झालेला असून आदिवेश व त्याचा भाऊ नोकरीनिमित्त ओमान इथं वास्तव्यास आहेत। आदिवेश याचे आपली पत्नी पूजासह ओमान इथं वास्तव्यास असून पूजा ही 7 महिन्यांची गर्भवती होती। पूजा हिला डोहाळे कार्यक्रमासाठी गोकाक इथं आणण्यासाठी आई विजया व भाऊ पवन हे दोघे तात्पुरता व्हिसा घेऊन सोमवार दिनांक 19 रोजी मुंबई मार्गे ओमानला गेले होते। सोमवारी दिनांक 26 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10च्या सुमारास जावई आदिवेश या सर्वांना दुबई दाखवण्याच्या निमित्ताने 2 महिन्यापूर्वी घेतलेल्या कारने दुबईहून ओमानला जात होते। त्यावेळी ट्रक व कारमध्ये धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला। त्यात पवन मायाप्पा तहसीलदार वय वर्ष 25, विजया मायाप्पा तहसीलदार वय वर्ष 52, राहणार उप्पार गल्ली गोकाक, आदिवेश बसवराज उप्पार वय वर्ष 34 व पूजा बसवराज उप्पार वय वर्ष 23, राहणार तेंग्याळ, तालुका देवदुर्ग, जिल्हा रायचूर यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर ओमान पोलिसांनी मृताची ओळख पटवून गोकाक येथील मायाप्पा तहसीलदार यांना गुरुवारी या घटनेची माहिती दिली। त्यावर कुटुंबियांनी आमदार रमेश जारकीहोळी यांना ही माहिती दिली। जारकीहोळी यांनी खासदार जगदीश शेट्टर, परराष्ट्र मंत्री जयशंकर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मार्फत ओमान राजदूतावासांशी संपर्क साधून मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय।